हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे प्रॉन्स कोलीवाडा। तुम्ही पाहू शकता किती मस्त क्रिस्पी असे हे बनलेले आहेत प्रॉन्स। आतमांना ज्युसी आणि बाहेरून क्रिस्पी। आणि जसे हॉटेलमध्ये भेटतात ना, बाहेर आपण खातो ना त्याच तसेच हे बनतात, पण घरात आपण आपल्याला हवे तेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवू शकतो आणि छान असे बनतात। चला तर मग पाहूया ते कसे बनवायचे। प्रॉन्स मी असे मोठे मोठे टायगर प्रॉन्स घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून त्याचा काळा धागा काढून घेतला आहे। फक्त थोडीशी त्याची शेपटी ठेवली आहे, म्हणजे ते असे जरा उचलायला बरे पडतात म्हणून। आता आपण ह्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। तर मॅरिनेशनसाठी मी इथे सगळ्यात पहिलं म्हणजे ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यात 1 टेबलस्पून अद्रकची पेस्ट, जिंजर पेस्ट टाकायची आहे। त्याचबरोबर आपण इथे गार्लिक पेस्ट ही लसूणची पेस्टही टाकायची आहे। आणि आपण हळद नाही टाकायची आहे, फक्त आपल्याला इथे लाल मसाला, आपल्या रोजच्या वापरातला जो पण तुमच्या ठेवणीतला मसाला असेल तो आपण वापरायचा आहे इथे, लाल मसाला। आणि हे मग मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। छान असं सगळ्या कोलंब्यांना मसाला लागला पाहिजे व्यवस्थित। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लिंबू घ्यायचं आहे, लिंबूच वापरायचा आहे, कोकम वगैरे नाही वापरायचं आहे। कारण आपण हे जे फ्राय करणार आहे ना, ते चण्याच्या पिठामध्ये नाही, आपण पुढे ह्याच्यामध्ये सोया सॉस वगैरे पण टाकणार आहे, त्याच्यामुळे इथे लिंबूच वापरायचं आहे। लिंबू टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं। आणि मग आपण आता ह्याला मसाले व्यवस्थित लागण्यासाठी, मॅरिनेशनसाठी आपण ह्याला जवळजवळ 1 तास तरी साईडला ठेवायचं आहे। मी हे मॉर्निंगला केलं होतं आणि संध्याकाळीसाठी फ्राय केलं होतं, तर मी हे मॉर्निंगपासून करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं। आता आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवूया आणि आता आपण ह्याची जी कोटिंग आहे ना ती बनवायला घेऊया। त्यासाठी मी इथे एक बाउल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून 2 चमचे मी इथे मैदा घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर 1 टेबलस्पून मी ह्याच्यामध्ये 1.5 चमचा मी ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावरचा घेतलेला आहे। कॉर्नफ्लावर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याला ऑप्शन म्हणून तांदळाचं पीठही वापरू शकता, त्याच्यानेही क्रिस्पी होते। क्रिस्पीनेससाठी आपण कॉर्नफ्लावर वापरतो। आणि त्याचबरोबर मी इथे चिली सॉस घेतला आहे, चिली सॉस 1 टेबलस्पून। आणि तसंच त्याच स्पूनने आपण अर्धा टेबलस्पून सोया सॉस घ्यायचा आहे। आणि आता थोडं थोडं पाणी घालून ह्याची व्यवस्थित थिक असं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे, अजिबात त्याच्यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत। मैद्याच्या अशा गुठळ्या तयार होतात, त्याच्यामुळे ते अशा व्यवस्थित मिक्स करावं लागतं। आता आपण ह्याच्यामध्ये फूड कलर टाकायचा आहे। फूड कलरमुळे आपल्या जो प्रॉन्स आहेत, कोलंब्या आहेत, त्या म्हणजे करपत नाहीत आणि त्यांचा कलरही खूप छान येतो। करपत नाही म्हणजे त्याचा जळल्यासारखा कलर होत नाही। आपण त्याला जास्त वेळ शिजवावं लागतं ना, त्याच्यामुळे। पण ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकला तरी चालेल। पण फूड कलर नाही वापरला तर त्याचा कलर एकदम काळा असा होऊन जातो, कारण टायगर प्रॉन्स आहेत त्याला शिजायला जास्त वेळ लागतो। चला तर मग आपलं बॅटर तयार आहे, तर आपण आपल्या कोलंब्या, आपला प्रॉन्स कोळीवाडा फ्राय करून घेऊया। अशा प्रकारे आपण व्यवस्थित आपली कोलंबी त्या बॅटरमध्ये डिप करायची आहे। आणि आपलं तेल हे खूप जास्त गरम असलं पाहिजे, नाहीतर मग आपण जे ह्यात फ्राय करतो या कोलंब्या खाली कढईला चिटकतात आणि ह्याचं सगळं जे कवर, म्हणजे कवर नाही राहत, सगळं कवर निघून जातं त्याचं। आणि आता आपण ह्या ज्या सगळ्या एक एक करून कोलंब्या ह्यात टाकायच्या आहेत आणि अजिबात ह्याला स्पून वगैरे कशानेच, स्पॅच्युला वगैरे कशानेच हलवायचं नाही आहे, जसं आहे तसंच ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी। आणि ह्या सगळ्या टाकून झाल्या एका टायमाला
जितक्या पण तुम्ही टाकून झाल्याच्या नंतर गॅस एकदम स्लो करायचा आहे, नाहीतर मग ते आतमध्ये वरतून एकदम जळतील आणि आतमध्ये कच्च्या राहतील. स्लो गॅसवर अगदी 10 ते 15 मिनटं हे आपल्याला व्यवस्थित आलटून पलटून शिजवून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता मी अगदी त्याला 5 मिनटं अजिबात काहीच टच नाही केलं. व्यवस्थित त्याला त्याचा टाईम दिला. जर आपण लगेच हलवलं तर त्याचं सगळं जे बॅटर आहे ना ते स्पूनला चिपकतं आणि मग त्याचा काहीच उपयोग नाही राहत. एकदम नॉर्मल होऊन जातं ते सगळं चिटकून, सगळं त्याचं बॅटर वेगळं होतं आणि कवर वेगळं राहतं आणि फक्त कोलंबी राहते. तर त्याला त्याचा टाईम द्यायचा आहे शिजायला व्यवस्थित, असं म्हणजे ते स्पूनला पण नाही चिपकणार आणि खाली पण नाही चिटकणार. तुम्ही पाहू शकता 15 मिनटं झाली आहेत मी हे फ्राय करायला ठेवून. अगदी ह्या एकदम तळाला जाऊन बसल्या आहेत आणि त्याचं बॅटरही नाही निघालं आहे व्यवस्थित. असं त्याचं बॅटर आहे, कवरही नाही निघालं आहे, व्यवस्थित असं आहे. छान अशा या आपल्या क्रिस्पी अशा फ्राय झालेल्या आहेत आणि आतूनही व्यवस्थित शिजल्या आहेत. आपला प्रॉन्स कोळीवाडा तयार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.